हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत कॅलेंडर मधला इम्पॉर्टंट टॉपिक. जर एखादी आपल्याला तारीख दिली असेल तर त्या तारीखला कोणता वार येऊ शकते, आज आपण तो बघणार आहोत. आता बघा, इथे एक क्वेश्चन दिलाय आपला, 20 डे ऑफ 15 ऑगस्ट 1947 ला कोणता डे होता. आणि नेक्स्ट क्वेश्चन म्हटलाय 16 ऑक्टोबर 2025, म्हणजे ही आजची तारीख आहे. तर आजच्या तारीखला कोणता दिवस आहे ते आज आपण बघणार आहोत. त्या अगोदर आपल्याला माहिती पाहिजे मंथ आणि मंथचे कोड माहिती पाहिजे. ते बघा इथे का त्याला जानेवारी महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत टोटली 12 मंथ दिलेलं आहे आणि एका साईडला मंथ आणि त्यांचे कोड दिलेले आहे. तर हे कोड आपल्याला कशा प्रकारे लक्षात ठेवायचे ते आपण बघणार आहोत. बघा, इथे आपल्याला दिसत आहे का 144 म्हणजे इथे तुम्हाला दिसत आहे हा झाला असेल 12च्या स्क्वेअर झालेला असेल. इथे दिला आपल्याला 0 आणि हा दिला आपल्याला बघा 5च्या स्क्वेअर दिलाय. पुन्हा इथे का दिलाय 0 दिलेला आहे. मग त्याच्यानंतर इथे आलेला आहे 3, म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर पासून आपण पाहिलं तर हा झाला असेल तुमच्या 6च्या स्क्वेअर. इकडे 144 आहे आणि इकडे का दिला तुम्हाला बघा 146 दिलेला आहे. ठीक आहे, तर याच्यावरून आपल्याला काय दिसत आहे का जानेवारी महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंतचे कोड आपण अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो. तर बघा इथे 12च्या स्क्वेअर आहे म्हणजे 144 आहे. एप्रिल महिन्यामध्ये आपण काय राहते एप्रिल फुल बनवतो लोकांना, तिथे का घेतलं आपण 0 घेतलं. देन इथे का घेतलं बघा आता 5च्या स्क्वेअर घेतला आपण 25. पुन्हा हा 0 2 डिजिट झाल्यानंतर रिपीट आलेला आहे. मग त्याच्यानंतर आपण काय घेतलं 6च्या स्क्वेअर 36, इकडे घेतल्या 144 आणि इकडे घेतल्या 146. अशा प्रकारे तुम्ही मंथचे कोड आरामात लक्षात ठेवू शकता. देन त्याच्यानंतर काय म्हटलं बघा डे चे कोड म्हटलंय. तर स्टार्टिंग मध्ये कोणतं आहे ते बघा संडे. तर संडेच्या कोड का घ्यायच्या 1 घ्यायच्या. मग इथं 1 2 3 4 5 6 आणि सॅटर्डेला काय देऊ शकतो आपण 0. आणि साईड मध्ये आपल्याला बघा आता काय दिलाय फॉर्म्युला दिलाय. फॉर्म्युला कशाला लक्षात ठेवायचे ते बघू. डेट प्लस इयर अपॉन 4 प्लस कोड ऑफ मंथ आणि होल डिवाइड बाय काय घेतलाय 7. आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. तर पहिला क्वेश्चन आपल्या समोर बघा इथे काय दिलाय 15 ऑगस्ट 1947 ला कोणता डे असेल. 20 डे ऑफ 15 ऑगस्ट 1947. जर 19ची सिरीज आलेली असेल म्हणजे एखाद्याची डेट ऑफ बर्थ म्हणा किंवा इसवी सन जर 19 पासून सुरुवात झाला असेल तर शेवटचे 2 डिजिट का घ्यायचे आपल्याला इयर म्हणून घ्यायचे. ही गोष्ट लक्षातच ठेवायची. पण कधी घ्यायचं जर 19 पासून सुरुवात झाली तर शेवटचे 2 डिजिट का घ्यायचे इयर म्हणून घ्यायचे. आता आपण फॉर्म्युलानुसार हा क्वेश्चन सॉल्व्ह करू. फॉर्म्युला आपल्या समोर दिला बघा. अगोदर काय ते डेट किती दिला बघा आता 15 प्लस नंतर काय म्हटलं बघा तर इयर किती घेऊ आपण 47 प्लस काय येणार आहे 47 अपॉन 4 आणि त्याच्यानंतर कोड ऑफ मंथ. कोणता कोड आहे बघा आता ऑगस्ट महिन्याचा कोड बघा इथे किती दिला 3. इथे लिहायचं 3 लिहिल्यानंतर होल डिवाइड बाय काय म्हटलंय 7. अगोदर हा जो न्यूमरेटर डिनोमिनेटर मध्ये हा जो पहिला क्वेश्चन दिला हा फर्स्ट आपल्याला काय करायचा आहे सॉल्व्ह करायचा आहे. जर आपण 47 ला 4 न जर डिवाइड केलं तर बघू याचे आन्सर किती येते. 4 1 जा 4 म्हणजे रिमेनिंग आले 3. आता 4च्या टेबलमध्ये तर 3 येत नाही म्हणजे याला डिवाइड नाही होणार. डेसिबल मध्ये नंबर झाला तर बिना डेसिबलच्या अगोदर घ्यायच्या म्हणजे इथे किती आलं 11. याचे आन्सर आले 11. पुन्हा बघा 15 प्लस 47 प्लस 11 प्लस 3 अपॉन 7. आता या सगळ्यांची आपण ऍडिशन केली तर ती ऍडिशन येते 76 अपॉन 7. आता या 76 ला काय करू आपण 7 ने डिवाइड करू. बघा आता किती होते 7 ने डिवाइड केलं ते काय ते 6. आता 7च्या टेबलमध्ये 6 येतो का नाही म्हणजे याचा अर्थ आला कोड ऑफ 6. आता आपल्या याच्यामध्ये बघा आता कोड कोणता तो बघा इथे आता कोड कोणता दिसत आहे 6 कोड कोणाच्या फ्रायडेच्या. याचा अर्थ याचा आन्सर 15 ऑगस्ट 1947 ला कोणता दिवस होता फ्रायडे दिवस होता. ठीक आहे, तर याच्यावरून तुम्ही ज्यांची डेट ऑफ बर्थ किंवा जर एखाद्या इसवी सन 19 पासून जर सुरुवात झाली असेल तर कोणत्या दिवशी म्हणजे त्या दिवशी कोणता वार होता ते तुम्ही आरामात या ट्रिकद्वारे काढू शकता. ठीक आहे, आता म्हणून चला एखाद्याची डेट ऑफ बर्थ 2000 पासून असेल किंवा कोणाला 2000चे जे इसवी सन आहे त्याच्या वार कोणत्या ते आपल्याला काढायचे असेल तर आज आपण तारीख लिहिलं बघायचं 26 ऑक्टोबर 2025 ला कोणता डे येणार. तर अशा वेळेस का करायचे बघा तर 2000 मधली जे सिरीज जे झाली असेल किंवा आली असेल तर अशा वेळेस का करायचे शेवटचे जे 2 डिजिट आहे त्या शेवटच्या 2 डिजिटमध्ये 100 प्लस करायचे आणि जी ऍडिशन आली असेल तो का घ्यायचे आपल्याला इयर म्हणून घ्यायचे. ठीक आहे, का म्हटलं तर बघा 2000 पासून जर सिरीज सुरुवात झाली असेल एखादी इसवी सन म्हणा किंवा कोणाची डेट ऑफ बर्थ 2000 पासून सुरुवात झाली असेल तर शेवटच्या 2 डिजिटमध्ये किती ऍड करायचे 100 आणि जी ऍडिशन आली असेल तो का करायचे आपल्याला इयर. पण फॉर्म्युला आपला हाच राहणार. फॉर्म्युलामध्ये काय म्हटलं बघा तर डेट किती दिलाय 26 प्लस इयर आता किती घेऊ आपण 125 प्लस किती होणार आहे 125 अपॉन किती 4 प्लस कोड ऑफ मंथ. ऑक्टोबर महिन्याच्या बघा कोड किती दिला ऑक्टोबर महिन्याचा कोड आहे 1. इथं घ्यायचे आपल्याला 1 आणि होल डिवाइड बाय का घ्या 7. आता आपल्याला काय सॉल्व्ह करायला लागेल सांगा. आता फर्स्ट स्टेप कोणती सॉल्व्ह करायला लागेल ही जी न्यूमरेटर डिनोमिनेटर मध्ये दिली आहे ही अगोदर आपल्याला काय करायचं सॉल्व्ह करायचं. 125 ला आपल्याला किती डिवाइड करायचं 4 ने. बघा आन्सर किती येते ते पाहू आपण आता. ठीक आहे, 4 1 जा 4 आता किती आले 1 म्हणजे आन्सर किती आलं आपलं बघा 31. तर आपण लिहू 26 पण 125 प्लस 31 प्लस 1 आणि होल डिवाइड बाय काय घेतलं आपण 7. आता या सगळ्यांची आपण ऍडिशन करून बघा आता 6 आणि 5 होतात 11 आणि 1 किती होतात 12 आणि 1 किती होतात 30. 13चे 3 घेतले कॅरी किती होणार आहे 1 3 आणि 1 किती झाले 4
4 आणि 2 झाले 6, 6 आणि 2 किती होतात 8 आणि हा होतो 1, म्हणजे आन्सर किती 183. याला किती डिवाइड करू आपण 7 ने करू. आता बघा आन्सर किती येते 183 ला 7 ने आपण डिवाइड केलं. 7 2 जा किती होते 14, रिमेनिंग किती येणार आता 4, 7 6 जा 42. आता रिमेनिंग किती आले 1, म्हणजे आपले आन्सर किती आलं बघा आता इथे 1 आलं. आता जे रिमेनिंग आलं आपल्याला ते पाहायचं. ठीक आहे, तर रिमेनिंग बघा किती आलं कोड ऑफ 1. तर 1 कोड कोणाच्या बघा इथे 1 कोड आहे संडे. याचा अर्थ 26 ऑक्टोबर 2025 ला आजचा दिवस कोणता आहे संडे दिवस आहे. ठीक आहे, म्हणजे या ट्रिकद्वारे तुम्हाला जे कोणती पण तारीख दिली असेल तर त्या तारीखचा वार कशा प्रकारे काढायचा ते आज आपण बघितलं. म्हणजे कोणाची इसवी सन मानूनचेला इयर 19 पासून असेल तर त्याच्या वार कसं काढायचं ते सुद्धा आपण बघितलं. आणि एखादे इसवी सन किंवा एखादे डेट ऑफ बर्थ मानूनचेला 2000 पासून असेल आणि त्याला त्याचे वार कसं काढायचं हे सुद्धा आपण या ट्रिकद्वारे बघितलं. ठीक आहे, तर या ट्रिकद्वारे तुम्ही आरामात काय करू शकता, कोणती पण जर तुम्हाला तारीख दिली असेल त्या तारखेच्या वार तुम्ही विदिन अ सेकंडमध्ये काढू शकता या सोप्या ट्रिकद्वारे. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.